आला 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 आला. यो पहा मित्रांनो, यो पहा मित्रांनो, आला ना. हा बघा. तुम्हाला काय बोललेलो, येईल मासा येईल. काय आली मामा? शिंगटी. शिंगटी आलेली आहे. काढला काढला. आण ठेव याच्यात. आणि हा काहीसा असा लुक तुम्हाला दिसेल पाहायला. आमचं हे मोठं धरण आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आशा करतो की तुम्ही मजेत असाल. मी नरेश जाधव, तुम्ही पाहत आहात नरेश जाधव यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. स्वागत आहे मित्रांनो तुमचा या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला मासे कसे पकडतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण फिशिंग करणार आहोत. जो गळ असतो, तंबूस असतो, त्या तंबूशाने आपण या डोहातील मासे पकडणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आज मासे पकडण्यासाठी मी वापरणार आहे पीठ आणि तंबूस वापरणार आहे. काही आम्ही कारू आणलेले आहेत, म्हणजे त्याला काही म्हणतात गांडूळ, काही म्हणतात कारू. आणि गव्हाचं पीठ सुद्धा आणलेलं आहे. ते पीठ एकदम मळून कडक केलेलं आहे. आता ते गळाला लावून या डहामध्ये टाकून मी मासे पकडणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायला अजिबात विसरू नका. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, पाहूया आपण फिशिंग कशी करतायत आणि किती मोठे मासे आपल्याला या डोहामध्ये मिळत आहेत. तर आज आपण पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचे मासे आपल्याला भेटत आहेत. नदीचे मासे अलग असतात आणि समुद्रातले मासे सुद्धा अलग असतात. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने मासे आपण पकडतोय. तर हे पहा मित्रांनो, या पद्धतीने आम्ही आता हे गळ वगैरे बांधलेले आहेत आणि याला आम्ही पाका म्हणतो. काही जण असतात ते काठी असते, त्या काठीला तंबूस बांधतात आणि मी न काठी वापरता असाच मी या नदीमध्ये फेकणार आहे. आणि त्याच्यामुळे मी किती मासे पकडेन आणि काय त्याचा फायदा होतो हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकाल. तर मित्रांनो, चला आता आपण नदीमध्ये टाकूया. हा आहे सुभाष आणि ते आहेत मामा. त्यांनी काही कारू वगैरे आणलेले आहेत, म्हणजे गांडूळ. ते कशा पद्धतीने लावतात पाहूया. हे पहा, हे त्यांनी गांडूळ लावलेलं आहे आणि आता ते मासे पकडण्यासाठी आत या नदीमध्ये फेकणार आहेत. ओ, हा बघा, अशा पद्धतीने त्यांनी तो नदीमध्ये फेकलेला आहे. आणि नदीला थोडासा जास्तच पाणी आहे. अजून थोडा पाणी कमी व्हायला लागेल, तेव्हा आपल्याला कुठे मासे चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. तर हे पहा मित्रांनो, या पद्धतीने याला मी पाका बोलतोय. मी याला काठीला बांधलेला नाही, हे बघा. आणि हा गळ बांधलेला आहे. त्याच्यानंतर हे पहा, हे जे मी पीठ आणलेलं आहे ना, ते पीठ या पद्धतीने आहे. हे बघा, मी कालवून आणलेलं आहे. मी याच्यातून थोडासा पीठ घेईन आणि इथे आतमध्ये टाकणार आहे. आणि मला पाहिजे तेवढा मी काढून घेईन. हे पहा, पाहिजे तेवढा मी काढून घेतला आणि नंतर मी याला ठेवला खिशात. आणि आता याला मी टाकणार आहे, जेवढा पाहिजे तेवढा टाकणार आहे. अरे लागलेला. गेला गेला, पण मी त्याला पकडणार. व्यवस्थित अटकला नाही. आला 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 आला. यो पहा मित्रांनो, यो पहा मित्रांनो, आला ना. हा बघा. तुम्हाला काय बोललेलो, येईल मासा येईल. हा,
काढला काढला. आण ठेव याच्यात. चला मित्रांनो, आता आम्ही धरणामध्ये पोहोचलेलो आहोत. इथे आता आम्ही टाकणार आहोत गळ. तिथे नदीला जो पाणी होता तो जरा धावता पाणी होता, त्याच्यामुळे आमचा गळ असा पूर्ण वाहून जायचा. परंतु आता इथे एकदम संथ पाणी आहे, न धावणारा न वाहणारा. वाहणारा त्याचा एक मार्ग आहे, परंतु तो पलीकडच्या बाजूला आहे. आणि इथे हे बघा, ह्या दगडा वगैरे काही जे गळ टाकायला येतात त्यांनी बनवलेले आहेत. आणि हा काहीसा असा लुक तुम्हाला दिसेल पाहायला. आमचं हे मोठं धरण आहे. आणि बस आम्हाला थोडेसे घरामध्ये खाण्यापुरते आम्ही पकडायला आलेलो आहोत. हा घाबरला, हा घाबरला. वडतायत ना? वडतायत. काय आली मामा? शिंगटी. शिंगटी आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, आता सुभाषची आणि माझी शर्यत लागलेली आहे. कोण जास्त मासे काढेल त्याची शर्यत. आणि दुसरी एक शर्यत अशी आहे की जो पहिला मासे काढेल तो तिथे व्हिडिओ काढायला जाईल, अशी शर्यत आहे. आणि त्याला 4-5 वेळा हरवलेला आहे मी. आता बघू परत. आला आला आला. अरे अरे अरे, आता गेला असता. बापरे, भेटत नाही. हे पीठ आहे. हा का पीठ आहे. पहा मित्रांनो, आला मासा. जाम ओढत रे. पण तू काहीसा काढस. आला आला. हे बघा, मगाचपासून एवढे मासे काढलेले आहेत. ये रही बारीक आणा, ती गळाला टाका परत. हे येते क्या? आला. इकडे बंद इकडे नको, चालूच ठेव. दाखवूया मग. कोडा काढात ते दिसणार. बस तिकडे दाखव, तिकडे दाखव. कोणाला ते दाखव. अरे आलाच काय? आत घालवा आला इकडे. झालो. ठीक आहे मित्रांनो, चला आता खूप संध्याकाळ झालेली आहे. 6:30 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही किती मासे मारले ते तुम्हाला दाखवतोय. हे सोबत दाखव रे. दाखव. अरे वा, म्हणजे कालवणच झालेला आहे आमचा. बरेच मारले. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही असं पाकाने गळ टाकता की काठीला गळ बांधता हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. घरी तुटलेला आहे. बाबू काय बोलशील?
गल टाकाया बोल. गल टाकाया बोल. शाबास. गल टाकाया. चला